संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना। गेल्या 4 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे। परिणामी पंचगंगा नदीचं पाणी इशारा पातळीवर आले आहे। अशावेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत शुक्रवार पेठ परिसराची पाहणी केली। तसेच प्रशासनाला काही सूचना देखील केल्या। गेल्या 4 दिवसापासून सततधार पाऊस चालू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पंचगंगा नदी इशारा पातळीवर गेल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आज सकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुराचा फटका बसणाऱ्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पाहणी केली। शुक्रवार पेठेतील गायकवाड वाडा, जगद्गुरू शंकराचार्य मठ, गवत मंडई परिसरात सर्वप्रथम पुराचे पाणी शिरते। त्यामुळे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अग्निशामक दलाचे प्रमुख मनीष रणभिसे यांच्यासह अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि कृष्णराज महाडिक यांनी गायकवाड वाड्याजवळ राहणाऱ्या कुटुंबियांची भेट घेतली। पुराच्या काळात रोगराई वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे महापालिका यंत्रणेकडून धूर औषध फवारणी करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या। तसेच शंकराचार्य मठाच्या परिसरातील आणि गवत मंडई परिसरातील नागरिकांचे स्थलांतरण करण्यासाठी उत्तरेश्वर पेठेतील शाळेची पाहणी केली आहे। या सर्व परिसराची स्वच्छता करून स्थलांतरित नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी महाडिक यांनी सूचना केल्या। तसेच कृष्णराज महाडिक यांचा मित्र परिवार पूरबाधित नागरिकांच्या मदतीसाठी सदैव सज्ज असेल असं सांगण्यात आलं। स्थलांतरित नागरिकांना ब्लँकेट्स, कोरडा खाऊ यासह आवश्यक ती मदत मिळते की नाही हे पाहण्याची जबाबदारी आपल्या मित्रमंडळीवर असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी जयदीप घरपणकर, राज माने, पृथ्वीराज मोरे, कुणाल भणगे, हरीश पाटील, सिद्धार्थ शिराळे, सुमित चौगुले, विशाल शिराळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।